आज मी पाणीपुरी करून दाखवणार आहे. चला मग किचनमध्ये. शाळेतून येईपर्यंत स्वामींनी सांगितलंय की पाणीपुरी तयार करून ठेव. आज मी आधी पुऱ्या तळून घेते. स्वामींनी डब्बा भरला आहे आता. बस ना. अजून 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 किती किती हावरे बघितलं पाणीपुरीला ही. अजून म्हणते अजून अजून बनवायचे. काय घेते? चालू झालं तुझं, घे ना. हा, चालू झालं, घे ना तुझं. आता हे बटाटे उकडू घालते मी. हे कट करून बटाटे उकडू घालायचे आहेत. बटाटे उकडू घातले आहेत. चला आता आपण माझ्या गार्डनमध्ये पुदिना तोडायला. हा आहे माझ्या गार्डन मधला पुदिना. उन्हाळ्यामध्ये ना पुदिन्याला खूप जपावं लागतं, खूप पाणी द्यावं लागतं. ते जरा जरी सुकलं ना परत लवकर उगवत नाही येत. ते खूप लवकर जळतात पाणी संपल्यानंतर. आणि तोडून ठेवल्यावर खूप लवकर वाळतात उन्हाळ्यामध्ये. त्यामुळे जेव्हा लागायचं आहे तेव्हाच तोडून घ्यायचं आहे याला. बस आता एवढं बस होईल. आता चिंच घ्यायची आहे काही भिजू घालायला. हे साल काढून मी चिंच भिजू घातली आहे. थोडी भिजत आली आहे. हे आहे आता गूळ घेते. कट करून घेऊया गुळाला. थोडासा काळा गुळ आहे, खूप छान भेटला. हे आहे सेंधव मीठ. कसं चमकतं पाहिलं का? हा आहे सेंधव मीठ. ह्याच्याशिवाय पाणीपुरीला काहीही अर्थ नाही. हे असेल तरच पाणीपुरी बनवण्यात अर्थ आहे आणि टेस्ट लागते. आणि पोट साफ होतं. आणि ह्याचा आणि पुदिन्याच्या फ्लेवरशिवाय पाणीपुरी छान नाही लागत. ह्याला आधी कुटून घेऊया आपण. आपला बटाटा उकडेपर्यंत आपण हे चिंचेचा कोळ आहे ना, भिजलेला आहे, हे किवचून घेऊया हाताने व्यवस्थित. परत आपण गूळ टाकून घेणार आहोत यात. आता आपण गूळ खिसून घेतला आहे. ह्याच्यावरती आपण चाळणी ठेवून जे आपण चिंचेचा कोळ घेतला होता ते आपण हे चिंचेची मी आता क्वांटिटी सांगितलेली नाही आहे, कारण बायकांना शक्यतो क्वांटिटी सांगायची गरज नाही. जेवढी आपल्याला जे किचनमध्ये वावरतात बायका त्यांना अंदाजे सगळं कळतं. गाळून पाणी टाकून घेतलं आहे. ते छान हे झालं आहे असं. आता ह्याला गरम करून घेऊया. आधी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते. थोडंसं आंबट लागणार नाही आहे. हे गरम करून घेते आता. थोडं गॅसवर ठेवला आहे आणि गरम करून घेतोय आपण. हे असं ढवळतच राहायचं आहे. पाणी गरम झालं आहे. त्यात सेंधव म्हणजे काळं मीठ टाकणार आहोत. एकदम मस्त. आता हे मोठं मोठं काळं मीठ टाकलं आहे, त्यामुळे ते पाण्यामध्ये विरघळून जाईल. हे जे मीठ आहे मोठं विरघळून जाईल. आता पुरी झाली आहे, चटणी झाली आहे गुळाची. आता बारी आहे पुदिना चटणी. तर मी आल्याचा एक तुकडा घेतला आहे. हे मूठभर पुदिना. मी सेंधव मीठचा खडा घेतला आहे, कारण मिक्सरवर हे कुटून नाही घेतलं. मिक्सरवर ऑटोमॅटिक कुटून जाईल त्याच्याबरोबर. हे साधं मीठ थोडं टाकणार आहे. थोडेसे जिरे टाकणार आहे आणि लाल तिखट थोडंसं. हिरवी मिरची नसल्यामुळे मी लाल तिखटचा वापर केला आहे आणि थोडंच टाकणार आहे, आणि तर लहान मुलं खाणार आहेत. मी गाळून घेत आहे त्याला. हे तयार आहे आता पुदिना.
पाणी. बटाटे साल काढून ठेवले आहे. मी वाटाणे पण भिजू घातलेले वाळून ठेवले होते, ते पण शिजवलेत. थोडीशी हळद, थोडं मॅश करून घेते. थोडंसं पाणी टाकून गॅसवर गरम करून घेते. पाणी टाकलं आहे, थोडं गॅसवर गरम करते. गरम होतंय, खूप छान कलर येतोय. पुरी, चटणी, पुदिना चटणी, चिंचेची चटणी आणि रगडा आणि सेव. पुरी, चिंचेची चटणी, पुदिना चटणी. थांबा,